नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी पार्ट 27. विक्रम आज खूप खुश होता. तो घरी आला. समोर मा उभ्या होत्या. त्याने माला जाऊन मिठी मारली. त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगत होती तो किती खुश आहे. माने डोळ्यातील काजळ बोटावर घेतलं व त्याच्या कानामागे लावलं. हे काय मा, आता आम्ही लहान नाही, विक्रम म्हणाला. आईसाठी मुले कधीही मोठी होत नाही आणि तुमचा चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमची नजर लागेल, मा म्हणाल्या. तुमची नजर आम्हाला कधीही लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहोत, जी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येईल, विक्रम म्हणाला. वाट कसली पाहत आहात, सांगा ना, माने विचारलं. आम्ही लग्नासाठी मुलगी पसंत केली आहे, विक्रम म्हणाला. तसा माचा चेहरा उतरला. विक्रमसाठी त्यांच्या मनात फक्त अदिती होती. दुसऱ्या कोणत्याही मुलीचा विचार त्या करू शकत नव्हत्या. काय झालं मा, तुमचा चेहरा का उतरला आहे? तुम्हालाच घाई आहे आमच्या लग्नाची, विक्रम म्हणाला. तुमच्या सुखात आमचं सुख आहे. कोण आहे ती, आम्हाला सांगा. आम्ही आजच तुमच्या डॅडसोबत बोलतो, मा म्हणाल्या. मुलगी तुम्हाला माहीत आहे, तुम्ही ओळखता तिला, विक्रम म्हणाला. खरंच, कोण आहे ती, सांगा ना विक्रम, आमच्या लक्षात येत नाही, मा म्हणाल्या. मा, तुम्हाला आमची पसंत माहीत आहे. ज्या मुलीला तुम्ही आमच्यासाठी पसंत केला आहे तीच आमची पसंत आहे. असेही आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त कोणी ओळखत नाही, विक्रम म्हणाला. खरंच विक्रम, म्हणजे तुम्ही अदिती? मग त्या दिवशी नाही का म्हणाला, माने विचारलं. तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं. ती प्रोफेसर देसाई यांची मुलगी आहे. खरं सांगू मा, डॅडने जसे तुम्हाला पहिल्या नजरेत पसंत केलं होतं ना, अदितीही पहिल्या नजरेत आमच्या मनात भरली होती, विक्रम म्हणाला. तसे माचे डोळे पाणवले. विक्रमने त्यांना जवळ घेतलं. हे काय मा, असं कोणी रडतं का? अदिती अगदी तुमच्यासारखी आहे. छोट्या छोट्या कारणांवरून रडत असते. आणि आधी तुम्ही आमची कमजोरी होता, आता अदिती पण आमची कमजोरी झाली आहे, विक्रम म्हणाला. आज तुम्ही आम्हाला जगातील सर्वात मोठं सुख दिलं आहे. तुमच्या जन्माच्या वेळी जो आनंद झाला होता तोच आनंद आत्ता आम्हाला होत आहे, मा म्हणाल्या. आता रडणं थांबवा मा, नाहीतर तुम्ही दोघी सासू सुना अशाच रडत बसणार. मग आमचं काही खरं नाही. नशीब आपली शालिनी अशी नाही, विक्रम म्हणाला. तशा मा हसल्या. मी आजच यांच्यासोबत बोलते. लवकरच आम्ही लग्नाची बोलणी करायला जाऊ, मा म्हणाल्या. नाही मा, तिचं कॉलेजचं फर्स्ट इयर आहे. उगाच तिला दडपण येईल. 3 महिन्यानंतर तिची परीक्षा आहे. त्यानंतर आपण बोलणी करायला जाऊयात. तोपर्यंत आम्हाला पण तिला समजून घेता येईल, विक्रम म्हणाला. आत्तापासूनच अदितीची इतकी काळजी करत आहात, हे पाहून छान वाटलं. विक्रम, आम्हाला खात्री आहे तुम्ही अदितीसोबत सुखी राहाल. तुम्हाला माहीत आहे, त्या दिवशी जेव्हा मंदिरात तिने तुमच्यासाठी प्रार्थना केली तेव्हा मंदिरात घंटानाद झाला होता. महादेवाची इच्छा आहे तुम्ही एकत्र यावं, मा म्हणाल्या. खूप रात्र झाली आहे, तुम्ही आराम करा, असे बोलून विक्रम गेला. दामिनीला असं झालं होतं की कधी एकदा हे सर्व मिस्टर राठोड यांना सांगते. ते एका मीटिंगसाठी बाहेर गेले होते, म्हणून
आज त्यांना यायला उशीर होणार होता. दामिनी आपल्या रूममध्ये मिस्टर राठोड यांची वाट पाहत होती. आज तिचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आता फक्त अदिती या घरात सून बनून यायची बाकी होती. दामिनी आत्तापासून विक्रमच्या लग्नाची स्वप्न पाहत होती. तुम्ही अजून जागे आहात? तुम्हाला किती वेळा सांगितलं, आम्हाला उशीर होणार असेल तेव्हा वाट पाहत बसू नका, मिस्टर राठोड आत येत म्हणाले. दामिनीने धावत जाऊन त्यांना मिठी मारली. आज किती दिवसांनी हा दुर्मिळ योग आला आहे. आज तुम्ही स्वतःहून आमच्या जवळ आला आहात, मिस्टर राठोड दामिनीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले. तुम्ही असे बोलत आहात जसं काय ही पहिली वेळ आहे, दामिनी म्हणाली. आम्ही असं कुठं म्हणालो? आम्ही तर बोलतो तुम्ही रोज अशा जवळ या, त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळतो, मिस्टर राठोड म्हणाले. पुरे आता तुमचं. मी आज खूप खुश आहे, दामिनी म्हणाली. ते तुमचा चेहरा सांगत आहे की तुम्ही किती खुश आहात. आता आम्हाला पण सांगा, मिस्टर राठोड म्हणाले. विक्रमने मुलगी पसंत केली आहे. ते लग्न करण्यासाठी तयार आहेत. इतकेच नाही, तुम्ही मुलीचं नाव ऐकलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. त्यांनी अदितीला पसंत केलं आहे, दामिनी म्हणाल्या. बोलताना त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते. आम्हाला हे ऐकून आनंद झाला. आम्हाला कल्पना होती विक्रम हे अदिती सोबत असतात, परंतु आम्ही विक्रमबद्दल वाईट विचार केला. आम्हाला वाटलं ते अदितीला फसवत आहे, मिस्टर राठोड म्हणाले. पुरे हा, माझा दोन्ही मुलांवर विश्वास आहे. ते कधीही कोणत्या मुलीबद्दल वाईट विचार करणार नाही, दामिनी म्हणाली. आमची चूक झाली. आम्ही हे विसरलो होतो. ती आपली मुलं आहे. ते असे कधीही करणार नाही. आता तुमची काळजी मिटली ना? आता असेच आनंदी राहा, मिस्टर राठोड म्हणाले. अहो, असं काय करताय? आता तर आपल्याला खूप तयारी करायची आहे. लग्नाचे कपडे, दागिने, पाहुण्यांना आमंत्रण. आपल्याला गावी जावे लागेल. काकासा आणि काकीसा यांना कळवायला हवे, दामिनी म्हणाली. दामिनी शांत व्हा. आपल्या विक्रमचं लग्न उद्या नाही. यासाठी आपल्याकडे खूप वेळ आहे आणि तुम्ही काळजी करू नका. सर्व तुमच्या मनासारखं होईल. आणि आम्ही ठरवलं आहे, विक्रमच्या लग्नात आम्ही खास आमच्या पसंतीचे कपडे तुमच्यासाठी निवडणार आहोत, मिस्टर राठोड म्हणाले. तशा दामिनी गोड लाजल्या. दारावरची बेल वाजली. आईने दरवाजा उघडला तर दारात नताशा उभी होती. हॅलो आंटी, कशा आहात तुम्ही? नताशाने आईला मिठी मारली. आम्हाला तुझी खूप आठवण येत होती. आणि हे काय, 10 दिवसात किती खराब झाली आहे, आई म्हणाली. तुमच्या हातचं जेवण नाही मिळालं ना, म्हणून, नताशा म्हणाली. आता रोज मी तुला माझ्या हातचं खाऊ घालणार आहे. तू बस, मी वाढायला घेते, आई म्हणाली आणि किचनमध्ये गेली. अदिती रूममधून बाहेर आली. समोर नताशाला पाहून तिचे डोळे पाणवले होते. तिने धावत जाऊन तिला मिठी मारली. ए अदुडी, वेडी कुठली, असं कोण रडतं का, नताशा म्हणाली. पण तिलाही भरून आलं होतं. मला तुझी खूप आठवण येत होती. मी खूप एकटी पडले होते, अदिती म्हणाली. ए वेडू, मी असताना असं कधीच होणार नाही. मी नेहमी तुझ्यासोबत असणार आहे. आता हे रडणं थांबव, नताशाने तिचे डोळे पुसले. आईला दोघींचे प्रेम पाहून भरून आले होते. दोघींमध्ये सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त प्रेम होते. आता चला, नाश्ता करून घ्या. कॉलेजला जाण्यासाठी उशीर होईल, आई म्हणाली. तशा दोघी बसल्या. आंटी,
सर कुठे आहे? दिसत नाही? नताशा म्हणाली. ते केव्हाच गेले. तुम्हाला तर माहीत आहे, त्यांना उशीर झालेला आवडत नाही. आई म्हणाली. ओ, आंटी, तुम्हाला एक विचारायचं होतं. नताशा म्हणाली. हां, बोल ना, आईने विचारलं. अदितीच्या वेळी तुम्ही प्रेग्नेंट होता तेव्हा तुम्ही काय खाल्लं होतं? नताशाने विचारलं. आई, हिचं काही ऐकू नको. असं का विचारत आहे? अदिती म्हणाली. ते काय आहे ना, ही जेव्हा पाहावं तेव्हा रडत असते. आता आंटीचा फेस नेहमी स्माइली असतो आणि आपले सर ते तर सर्वांना रडवत असतात. मग तू का अशी? नताशाने विचारलं. अगं, ते काय आहे ना, ती माझ्या सासूवर गेली आहे. त्या पण खूप भावूक होत्या. नेहमी रडायच्या. अदितीचा जन्म झाला तेव्हा तर खूप मोठमोठ्याने रडत होत्या. संपूर्ण हॉस्पिटल डोक्यावर घेतलं होतं. आई म्हणाली. बाप रे, मग काय झालं? नताशा विचारत होती. मग काय, आम्हाला वाटलं मुलगी झाली म्हणून त्यांना वाईट वाटलं, म्हणून हे समजूत काढायला गेले. तर बोलतात हे आनंदाश्रू आहे, घरात लक्ष्मी आली म्हणून. आई म्हणाली आणि नताशा मोठमोठ्याने हसायला लागली. भारी, अदुडी, मग ठीक आहे, तू कंटिन्यू कर, नताशा म्हणाली. अदितीने तिला एक चापट मारली. चल आता, नाहीतर इथेच गप्पा मारत बसशील, अदिती उठत म्हणाली. अदू, नताशा, हा तुमच्या दोघींचा टिफिन आणि हा अजिंक्यला दे. त्या दिवशी किती आवडीने जेवत होता, आई म्हणाली. तसे नताशाने अदितीकडे पाहिले. हो आई, चल नताशा, अदिती म्हणाली. बाय आंटी, नताशा म्हणाली. हे काय मॅटर आहे? आईने अजिंक्यला टिफिन कसा काय दिला? आई त्याला कशी ओळखते? नताशा गाडीत बसत म्हणाली. अदिती पण तिच्या शेजारी बसली. नताशाने गाडी सुरू केली. तसे अदितीने त्या दिवशीचा सर्व प्रकार तिला सांगितला आणि नताशा मोठमोठ्याने हसायला लागली. हस तू फक्त मज्जा घे. मी किती घाबरली होती, अदिती म्हणाली. माझी 10 दिवसांची कसर आजच पूर्ण होणार आहे. आज हसून हसून माझे पोट दुखणार. अजिंक्यला मानलं पाहिजे. आत्तापासून सासूबाईला इम्प्रेस करत आहे, नताशा म्हणाली. असं काही नाही हां, आम्ही फ्रेंड्स आहोत, अदिती लाजत म्हणाली. ओ, अच्छा. त्याचं नाव ऐकून तुझ्या गालावर गुलाब उमलले आहे आणि बोलते आम्ही फ्रेंड्स आहोत. अदू, जे काही आहे ते सांगून टाक, नाहीतर इथं वेटिंगला खूप मुली आहे. मी तर 2 वर्षांपासून ट्राय करते आणि आपली शालू, ती बिचारी 3 वर्षांपासून. तुला अजिंक्य नको असेल तर सांगा, आम्ही ट्राय करतो, नताशा हसत म्हणाली. आता खरंच मार खाशील तू, अदिती चिडली होती. ओ माझी सोना, नको रडू. अजिंक्य फक्त तुझा आहे, खुश, नताशा म्हणाली आणि अदिती लाजली. माझ्यासमोर असं लाजून काही होणार नाही. अजिंक्य समोर लाजत बस, नताशा म्हणाली आणि अदितीने तिला एक चापट मारली. नताशाची गाडी कॉलेजमध्ये दाखल झाली. तिने गाडी पार्क केली. दोघीही क्लासरूमच्या दिशेने जात होत्या. त्यांची नजर कॅन्टीनमध्ये गेली. तिथे मुलांचा घोळका बसला होता. ते कोणत्या तरी विषयावर विचारविनिमय करत होते. ए अदू, चल, आपली गँग तिकडे आहे, नताशा म्हणाली आणि दोघी तिकडे गेल्या. हाय एव्हरीबडी, कसे आहात सगळे, नताशा म्हणाली. या मॅडम, तुमचीच वाट पाहत होतो, रमेश म्हणाला. काय चाललं आहे तुमचं, मला पण सांगा, नताशा म्हणाली. आम्ही सरप्राईज पार्टी अरेंज करत आहोत, त्या विषयावर चर्चा चालू आहे, शालिनी म्हणाली.
पार्टी? कोणासाठी? नताशाने विचारलं. ए पागल, विसरली? आपल्या लीडरचा बर्थडे येत आहे. फक्त 2 दिवस राहिले आहे. आम्ही असं ठरवलं आहे की यंदा त्याचं लास्ट इयर आहे, तर आपण सर्व मिळून सरप्राईज पार्टी ऑर्गनाईज करूयात, रमेश म्हणाला. वाव, ग्रेट. सांगा, काय काय प्लॅन आहे? नताशाने विचारलं. अजिंक्यचा बर्थडे आहे? अदितीने विचारलं. हो माझी अदुडी, आपण यावेळी फुल एन्जॉय करूयात, नताशा म्हणाली. पार्टी कुठे करायची आणि गिफ्टचं काय? मॉन्टीने विचारलं. आम्ही ठरवलं आहे की लास्ट इयरचे स्टुडंट्स कॉन्ट्रीब्युशन काढून पार्टी अरेंज करतील. आपण अजिंक्यला सरप्राईज देणार आहोत. कोणीही त्याला याबद्दल काही सांगणार नाही, रमेश म्हणाला. ओके बॉस. आणि गिफ्टचं काय? आपण सगळे मिळून गिफ्ट देऊयात का? समीर म्हणाला. मी काय बोलते, त्याचं हे लास्ट इयर आहे. आपण वेगवेगळे गिफ्ट देऊयात. त्याच्याकडे आपली आठवण राहील, शालिनी म्हणाली. ग्रेट आयडिया शालू. ओके डन. तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही पार्टीसाठी येऊ, नताशा म्हणाली. हे शांत बसा, आपला हिरो आला आहे, मॉन्टी म्हणाला. तसे सर्वांनी पाहिलं. अजिंक्य बाईकवर बसून आला होता. ब्ल्यू जीन्स, ब्लॅक शर्ट व चेहऱ्यावर गॉगल. आज तो खूप हॉट दिसत होता. तो स्टाईलने बाईकवरून उतरला आणि गॉगल काढून खिशात ठेवला. एका हाताने केस मागे घेतले. तुम्हाला लेक्चर नाही? इथे काय टाइमपास करत आहात? अजिंक्य खुर्चीवर बसत म्हणाला. बोलताना त्याचं लक्ष अदितीकडे होतं. तिने आज फुल व्हाईट ड्रेस घातला होता. अजिंक्य तिला पाहत होता. तशी तिने नजर चोरली. हे काय? आम्ही निघणारच होतो. ते आम्ही सर्वांना हाय हॅलो करत होतो, मॉन्टी म्हणाला. तसे सर्वजण जाण्यासाठी उठले व आपापल्या क्लासरूमच्या दिशेने निघाले. अजिंक्य अजूनही अदितीला जाताना पाहत होता. ओ लीडर, तुम्ही पण स्टुडंट आहात हे विसरू नका. चला आता, लेक्चरला उशीर होतोय, रमेश हसत म्हणाला. तसा अजिंक्य उठला आणि दोघे निघाले क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.